श्रीराम श्री चैतन्य गीता के.व्ही. बेलसरे यांनी लिहिलेली आहे. त्यातला अध्याय 4 दुःखाचा. प्रपंचात सर्व अनुकूल असले तरी दुःख आणि नसले तरी दुःखच अनुभवाला येते. आप्तजनांचा वियोग, नाना प्रकारची देहदुःखे, मागची आठवण, पुढची काळजी इत्यादी मार्गांनी चिंता निर्माण होते. मीच देह आहे या भावनेमध्ये सर्व दुःखाचे मूळ सापडते. प्रपंचाची आठवण हेच दुःखाचे मूळ कारण, तेच घोकीत बसल्याने न होई आनंदरूप स्मरण. सुखदुःखाची उत्पत्ती आपलेपणात आहे निश्चिती, स्वार्थ म्हणजे आपलेपण, म्हणून माझा मीच दुःखाला कारण. आपण आपलेपणाने वागत गेले, सुख दुःख चिंता शोक यांचे मालक व्हावे लागले. अमुक व्हावे अमुक होऊ नये, याचे कसे होईल त्याचे कसे होईल, ही चित्ताची अस्वस्थता, याचेच नाव चिंता. सुखदुःखात चित्ताची न राहे स्थिरता, तीच त्याची खरी अवस्था. सुख दुःख परिस्थितीवर नसते, आपल्या जाणीवेवर अवलंबून राहते. ज्यात एकाला सुख वाटते तेच दुसऱ्याच्या दुःखाला कारण होते. दुःखाचे मूळ कारण जगत सत्य मानले आपण. देहाचे कष्ट केले फार, त्यातील फळाचा घेऊन आधार. फळ नाही हाती आले, दुःखाला कारण ते झाले. आपले चित्त झाले विषयाधीन, नाही दुःखास दुसरा कारण. मागील गोष्टीची आठवण, पुढील गोष्टीचे चिंतन, हेच दुःखाचे खरे कारण. रामकृष्णाधिक अवतार झाले, परी देहाने नाही उरले. स्वतःचा नाही भरोसा, हे अनुभवास येई. परी वियोगाचे दुःख अनिवार्य होई. मिठाचे खारटपण, साखरेचे पांढरेपण, यास नसे वेगळेपण, तैसे देह आणि दुःख जाण. सर्व दुःखांचे मूळ देह हाच होय, त्यातच देहाला दुखणे म्हणजे दुःखाचा कळस होय. देहाने जरी सुदृढ झाला, तेथेही दुःखाचा विसर नाही पडला. सावली जशी शरीराला, तसा रोग आहे शरीराला. देह दुःख अनिवार्य फार, चित्त होई नित्य स्थिर. देहाचे भोग देहाचेच माथी, ते कोणास देता येत नाहीत, कोणाकडून घेता येत नाहीत. सर्व दुःखाचे कारण आपल्या देहाचे मीपण. जोपर्यंत देही मी ही भावना, तोपर्यंत दुःखाच्या यातना. सारांश देहतादात्मक, याचेच नाव दुःख. अध्याय 4 समाप्तम. जय जय रघुवीर समर्थ.